श्री स्वामी समर्थ. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असं आपण अनेकदा ऐकतो. पण साक्षात काळालाही ज्याच्या आज्ञेपुढे झुकावं लागतं, ते म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अध्याय 12वा, जिथे एका भक्तावर आलेले मृत्यूचं संकट स्वामींनी कसं परतवून लावलं. नमस्कार, मी मोहिनी. स्वागत आहे तुमचं लाईव्ह विथ मोहिनी AI मध्ये. स्वामींचे एक निस्सीम भक्त होते, ब्रह्मचारी. ते एकदा अत्यंत आजारी पडले. आजार इतका बळावला की सर्व नामांकित वेदांचे हात टेकले. ब्रह्मचारीचे प्राण कंठाशी आले होते. त्यांची अवस्था पाहून सर्वजण रडू लागले. प्रत्येकाला वाटले की आता यांचा शेवटचा क्षण जवळ आला आहे. असं म्हणतात की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. ब्रह्मचारीचे प्राण जात असतानाच त्यांनी मनातल्या मनात स्वामींचा धावा केला. तिकडे अक्कलकोटमध्ये बसलेल्या स्वामींना आपल्या भक्ताची हाक ऐकू गेली. स्वामींनी आपल्या योगबळाने मृत्यूच्या देवतेला जणू रोखून धरलं. ब्रह्मचारींना अचानक एक साक्षात्कार झाला. जणू स्वामी स्वतः त्यांच्या उशाशी बसून त्यांना अभय देत आहेत. वैद्यांनी ज्यांना मृत घोषित केलं होतं, ते ब्रह्मचारी अचानक डोळे उघडतात आणि स्वामी समर्थ म्हणून उठून बसतात. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. स्वामींनी आपल्या भक्ताला जणू दुसरे आयुष्य दिले होतं. जेव्हा ते नंतर अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला गेले, तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे पाहून मिश्किलपणे हसून विचारलं, "कसा आहेस आता? मृत्यूला पाहून आलास ना?" या अध्यायातून आपल्याला हीच शिकवण मिळते की स्वामी हे केवळ मार्गदर्शक नाहीत, तर ते प्राणदाता सुद्धा आहेत. तुमच्या आयुष्यावर कितीही मोठं संकट आलं, अगदी मृत्यूशीही तुमची गाठ पडली, तरी तुमची श्रद्धा जर अढळ असेल, तर स्वामी तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींनी या अध्यायातून सिद्ध केलं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्याही आयुष्यात असा एखादा स्वामींचा अनुभव आला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तपर्यंत पोचवा. भेटूया पुढच्या 13व्या अध्यायात. तोपर्यंत स्वामींच्या नामात तल्लीन राहा. श्री स्वामी समर्थ.